माऊली दरवर्षी आपल्याला प्रशांत दादातर्फे माऊली घोड्याचं सेवा करायला मिळते आणि खरंच प्रशांत दादा तुझा धन्यवाद. आज उरणवरून दरवर्षीप्रमाणे त्यांचा आपला माऊली घोडा आहे तो आपल्या पालखीला सेवा करत असतो त्याची आणि इथं येऊन भक्तांची जो सर्व भक्तांना खुश करत असतो. मित्रांनो बघू शकता आता आपण नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला निघलेलो आहोत. सकाळी 5 वाजता उठून घोडा बिडा धुवलेला आहे. आता वाजलेले 7. आपण जुईनगरला चाललो आणि जेव्हा नवी मुंबईची मानाची पालखी एकविराईची कारल्याची निघतोय तिथं दरवर्षी माऊली घोडा असतोय. गेल्या वर्षापासून आपल्याला तो मान द्यावा लागला. बंटी दादा आणि शैली दादा यांच्या बोल आपण आता नवी मुंबईच्या पालखीला घोडा घेऊन चाललो आणि असाच युट्यूबवर माऊलीचा सगळ्यांच्या माऊलीवर प्रेम राहू दे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आणि असाच माऊलीला आपण भरभरून प्रेम द्या. आणि चला आता आपण जाऊया नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला. चला चला मित्रांनो आता चालू आपण बघू शकता माऊली पण मागे आहे. मित्रांनो असाच तुमचा प्रेम राहू द्या. असाच नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला आम्हाला असाच मान मिळू द्या. मान म्हणजे आपल्याला तिथं बोलवलं याला मग खरंच आवडा घोडा इथून कोटला बोलत नाही पण आपल्याला बोलवलंय बोलण्याचं होतं ना. बस आई माऊलीचा आशीर्वाद आहे आपल्यावर. आपण नवी मुंबईच्या पालखीला आलो आहे. शुभम दादा भेटलेला आणि शुभम दादाची पूर्ण टीम बघू शकता. त्यांचा कार्यक्रम पूर्ण चालूच आहे. जसा माऊलीला आपल्याला आमंत्रण केलेलं आहे माऊलीचं टेम्पून तुम्ही बघू शकता. आता आपला टेम्पूनच आहे. शुभम दादा भेटलेला आहे आणि त्यांची टीम जी काम करते ती इमानदारी खरोखर का तिकडे पालखी निघायचा टाइम नाही इकडे रांगोलीचा जो चाललाय मेलावा बघू शकता तुम्ही. सगळी पोरं बसलेली आहेत आपली. आता जी खरं सांगते कोण कारण पैशांसाठी कोण नाही. माऊलीला पैशांसाठी नाही दादा पण पैशांसाठी नाही फक्त आई माऊलीचा आशीर्वाद आहे आपल्याला. मी एक पुन्हा शब्द दादा देतो दादाच्या कार्यक्रमाला माऊलीला एकदा बोलावा दादानी म्हणा तुम्ही जरूर येणार कारण असाच माझा पण प्रेम राहू दे. आता दादाचा तर कार्यक्रम बघा माऊलीवर किती जीव आहे ना. माऊलीसाठी आता काय टीम करणार आहे ते पण आपण बघू. थोडा मग यांची रांगोली झाली तर आपण आपला कार्यक्रम चालू करू. आता उतरलेला आहे माऊली बघू शकता. मित्रांनो टेम्पो बघितला दिदीनी बघितला माऊली दिसला नाही. मी खरंच सांगते ती पहिली बोली माऊली कुठे आहे दादाला. दादा तो माऊली कुठे आहे. तर असाच युट्यूबला आणि असाच माऊलीवर तुमचा सगळ्यांचा प्रेम आहे. तर तुम्ही माऊलीला बघून मला बरेच जण कॉल करता दादा लग्नाला घोडा मिळेल का. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते गरिबांसाठी फ्री आहे. पण जर हळदीला दारू पाजली 50,000ची न मला सांगेल मी गरीब तर मी घोडा फ्री देत नाही. मी हाय ते क्लिअर सांगतो. बघू शकता आता माऊलीवर माऊलीचा पेंटिंग चालू आहे. शुभम दादा आणि रोशन दादाची कारागिरी चालू आहे तुम्ही बघू शकता. खरंच सगळी टीमचा मी आभारी आहे कारण सगळी पोरं आपल्याला त्यासाठी त्यांची उभी राहिली इथे. आणि जर पेंटिंग माऊलीचा होत नाही माऊलीचा आई माऊलीचा मुकुट निघत नाही तर पोरं कोणच नाही आणली. बघू शकता असाच जेव्हा प्रेम पाहिजे तुमच्या आमच्यावर सर्वांचा.
बघू शकता सगळ्याही सहकार्य केलेलं आहे माऊलीसाठी. माऊली काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता भेटलं आणि सगळ्यांचा प्रेम आहे. बघू शकता प्रेक्षक आपल्याला येऊन माऊलीवर प्रेम करतात. आवडत पाहिजे आपल्याला सगळ्यांचे जे माऊली उतरले सगळी लोक आली बस आवडत तुमचं सगळ्यांचं प्रेम प्रेक्षकांचा इथपर्यंत आमच्यावर होऊ द्या. त्याला खरं सांगतो मी पुन्हा धन्यवाद मानते कारण तुमचं प्रेम आहे म्हणून माऊली इथपर्यंत आहे. आपण आज सगळेजण कोणकोणत्या काय पैशांसाठी नाही आज माऊलीला भेटायला घेतो आणि मग त्या नात्याने बघू शकता माऊली काढलेला आहे. आज तुमचा सर्वांचा प्रेम मानाच्या पालखीला आलेलो आहे ना, तुमचा सगळ्यांचा प्रेम आहे म्हणून आपण माऊली ओढा आला आणि जो मान दिलाय तो बंटी दादानी
नाना दादानी मोठ्या शैलेश दादानी आणि बंटी दादानी गाडी जो मान दिलेला आहे गेल्या वर्षी वारला यंदा पण बोलवला.
दरवर्षीप्रमाणे त्यांचा आपला जो माऊली घोडा आहे तो आपल्या पालखीला सेवा करत असतो त्याची आणि इथं येऊन भक्तांना खुश करत असतो. आता दरवर्षी तुमचा माऊली घोडा आपल्या पालखीला नाचू द्या ही काही एकविरा चरणी प्रार्थना. बस आणा एवढा मी म्हणते का शैलदादाचा एवढा प्रेम आहे आमच्यावर तर दादा सांगतात आणा तुम्ही घोडा घेऊन मान देताना आम्हाला इतकी परवानगी देताना हेच महत्व आहे. तर आज नवी मुंबईच्या मानाची पालखी घोडा नाचवा म्हणजे खावाची गोष्ट नाही आणि त्यांना माहिती आहे माऊलीचा त्रास नसतो बघू शकता आणि खरं सांगताय त्याच्यामुळे दादा आम्हाला बोलवतात शैलदादा ह्यालाच महत्व आहे. त्यांचा प्रेम आमच्यावर आहे शैलदादाचा असंच राहू द्या बरं जगाचा म्हणजे फॅमिली पासून आपण बाहेर करायचा प्रोग्राम म्हणजे आईच्या शैली सुखी आहे सुखी आहे काही कधी कधी प्रॉब्लेम होत आहे सगळ्या हिंमत करायला होते आम्हाला मी आज शैलदादाच्या मुलं आणि पार्टीदादाच्या मुलं मी घोडा घेऊन येत आहे मी त्यांचा पहिला धन्यवाद वागतोय आणि जो आई एकविरा आणि नवी मुंबईची मानाची पालखी जो घोडा सजवलाय तो शुभम दादाची रांगोळी काढली ती त्यांची मंडळी आणि ती त्यांचा मी धन्यवाद मागतोय. माऊलीला पुढच्या कार्यक्रमात तुम्ही बघू शकता माऊलीला रंगवलाय आणि तुम्हाला खरं सांगतो युट्यूबला सर्च करा माऊली हॉट त्याच्यावर तुम्हाला लग्नाचा पण व्हिडिओ दिसते घोडा कसा नाचतोय. आज आपली पालखीची घाई आहे त्याच्यामुळे थोडाफार मागे पुढे होते घोडा काय सगळे दिवस सारखं नसतं टेबल चौरंग खावा आपण तिथे आहे तेव्हा मी माऊलीला सांगितलं काय बायका तुम्हाला शपथ घालून टाकली वारा खाली तर तुम्हाला समजत नाही फक्त मला आणि माऊलीला समजतंय. माऊलीला बोलून डाव्या पायात बोलून तर डावा पाय मी उजवा पाय बोलून तर उजवा पाय मान आली आई एकविरा जवळ येताना तो सांगेल आली का आली आली तर पाया करील म्हणजे असा बघा मुका प्राणी आपण आपल्या मुलाचे पट्टा मारलो तर मुलगा जवळ येत नाही पण माऊलीने एक टाकून मारला तरी माऊली शिट्टी मारली तर जवळ येईल आणि या तुमचा सगळा प्रेक्षकांचा प्रेम आहे आणि असा तुमचा प्रेम राहू द्या असा माऊलींच्या सोबत आपण तुम्ही जाऊ. आता आपण कार्यक्रम चालू करू बघू शकता माऊली शिट्टी होईल.
आणि बक्षी दादा आलेला आहे सबस्क्राईबर आहे सबस्क्राईबरांना सगळ्यांना आलेला आणि माऊलीला पण प्रेम द्या. माऊली म्हणून मी युट्यूबला बघितलेला आणि खरंच त्यावेळी असं बघितलं माऊली पण आलाय खूप बरं वाटलं. फोटो पण काढला हे पण स्वभाव खूप भारी आहे. तुमचा प्रेम आणि पब्लिकचा आपला प्रेम आहे. नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला योच मान असते सर्वांना. खरं सांगतोय सगळेजण एकमेकाला मिठी मारूनच भेटतात. असाच भेटायला पाहिजे. खरं सांगतोय अरे आपण काय आज दुनिया नव्हतं उद्या नाही बोलणं तर मित्रांनो बघू शकता. आता इथं जर एक घटना घडली थोडा घोडा नाचवताना थोडाफार पालखीने इथून म्हणजे पालखी बिलकी गेली. पालखीचं कारण नाही पण माझ्या गाड्यातून पायावरून गाडी गेली आणि खरं सांगते इथंच माझी ओळख झाली शुभम दादाची टीमशी. खरं सांगतोय पण जशी मला चक्कर आली तर पहिला शुभम दादाची पोराही उचलला आणि म्हणजे चक्कर आली त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगण्याचं कारण काय माहिती का दोस्ती असावी अशी त्याही मला टाकला नाही. तिथून पहिला उचलून त्याही आतमध्ये नेला डॉक्टरांच्याकडं आणि पायाला स्वतः ते पाय माझी मालिश केली डॉक्टरही. तिथे काय समजा याने त्यांचं रक्त शिबिर आहे पण शुभम दादाची पोराही सगळं शुभम दादांनी नाश्ता आणला गोळ्या आणल्या आणि बघू शकतो माऊली पण तुमच्या साईडला आहे. थोडं व्हिडिओ करताना झाला थोडा म्हणजे थोडा नाचून बिचून झाला थोडा व्हिडिओ करता करता गाडी आली. गाडी थोडी माझ्या पायावरून गेली बघू शकतो पायाचं पण इतके मला जी पोराही खरोखर संगीत सपोर्ट दिला मला टाकला नाही त्याचा मला चक्कर आली. या दादानी खरं खांदा देऊन नेला. शुभम दादा जाऊन लगेच नाश्ता पाणी आणला गोळ्या घेऊन आला
यालाच महत्वाचं नाही, हेच खरं सांगतोय. प्रेम असाच अशीच दोस्ती राहायला पाहिजे. खरं सांगतोय दोस्ती असावी तर अशी खरं सांगतोय. माझी तर ओळख दादांची इथंच झाली, पण बघा दादाही मला टाकला नाही. खरं सांगतोय शुभम दादाची टीम खरं सांगतोय. शुभम दादांचं मला जर आवडा सपोर्ट दिलाय तर शुभम दादाला कधी सपोर्ट होतो त्या पोरांचा. खरं सांगतोय स्वतः मॉलिश केली पायाची आयडेस लावून